श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. वृषभ राशीच्या भक्तांनो, येणारा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात असा काही बदल घेऊन येऊ शकतो की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कारण आज जे सत्य तुमच्यासमोर उलगडणार आहे ते कदाचित तुमच्या मनाला हादरवून टाकणारे असू शकते. अलीकडच्या काळात वृषभ राशीच्या अनेक लोकांना काही विचित्र अनुभव जाणवत आहेत. जसे की रात्री अचानक झोपेतून जाग येणे, घरात एखादी सावली हल्ल्यासारखे वाटणे किंवा अंगावर शहारे येणे आणि मनात अचानक अनामिक अस्वस्थता निर्माण होणे. काही वेळा असे वाटते की हे फक्त मनाचा खेळ आहे, पण अनेक आध्यात्मिक मतानुसार काही प्रसंगी हे आपल्या आयुष्यातील सूक्ष्म बदलाचे संकेतही असू शकतात. वृषभ राशी ही मुळातच अत्यंत गूढ, संवेदनशील आणि शक्तिशाली मानली जाते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या घडणाऱ्या सूक्ष्म हालचालींची जाणीव तुम्हाला इतरांपेक्षा लवकर होते. अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सध्या एक विचित्र गोष्ट घडत आहे. खूप मेहनत करूनही यश उशिरा मिळते. पैशांची अडचण वाढणे, घरात तणावाचे वातावरण तयार होणे किंवा अचानक नात्यांमध्ये अंतर निर्माण होणे. कधीकधी असेही वाटते की ज्या लोकांवर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो तेच आपल्या प्रगतीकडे मत्सराने पाहतात. वृषभ राशीचा स्वभावच असा असतो की ते आपले दुःख सहजपणे कोणालाही सांगत नाहीत आणि त्यातून सर्व सहन करत राहतात. पण काही वेळा परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होते की माणसाला वाटते की आपल्या आयुष्यात काहीतरी अदृश्य अडथळे निर्माण झाले. काही लोकांना असेही जाणवते की त्यांची कामे शेवटच्या क्षणी अडकतात, पैसा हातात येण्याआधीच खर्च होतो किंवा घरातील वातावरण अचानक नकारात्मक बनते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर जेव्हा माणूस आपल्या मूळ श्रद्धा आणि देवतेपासून दूर जातो तेव्हा त्याच्या जीवनातील आध्यात्मिक संरक्षण कमी होऊ शकते, असे काही जण मानतात. अनेक कुटुंबामध्ये कुलदेवी किंवा घराची देवता ही रक्षण करणारी शक्ती मानली जाते आणि जेव्हा त्या शक्तीची पूजा किंवा स्मरण कमी होते तेव्हा जीवनात अडचणी वाढल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे घाबरण्याऐवजी आपली श्रद्धा पुन्हा जागृत करणे अत्यंत महत्त्वाचे असते. वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक खास वैशिष्ट्य असते. ते संकटाशी थेट लढतात आणि कितीही मोठी अडचण आली तरी शेवटी मार्ग काढतात. पण कधीकधी शत्रू समोरून नसतो, तो आपल्याच जवळ असतो. आपल्या यशावर वरवर आनंद दाखवणारा पण मनातून मत्सर करणारा असतो. त्यामुळे या काळात सावध राहणे, प्रत्येकावरती अंधविश्वास न ठेवणे आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. येणारा गुढीपाडवा हा फक्त नवीन वर्षाची सुरुवात नसून अनेकांसाठी नवीन संधी घेऊन येणारा दिवस असतो. ज्योतिषीय मतानुसार काही वेळा ग्रहांची स्थिती अशी तयार होते की जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात आणि नवीन मार्ग खुला होतो. वृषभ राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ असा असू शकतो जिथे त्यांना पुन्हा आत्मविश्वास मिळेल, अडकलेली कामे पूर्ण होतील आणि जीवनात सकारात्मक बदल सुरू होतील. त्यामुळे मनात भीती न ठेवता श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अनेकदा जीवनातील मोठा बदल येण्याआधी काही काळ अडचणींचा असतो, पण तोच काळ पुढील यशाची तयारी करत असतो. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याकडे घाबरून न पाहता समजून घ्या. कारण प्रत्येक अंधारानंतर नवीन प्रकाश उगवतो आणि कदाचित येणारा गुढीपाडवा तुमच्या जीवनातील त्या नवीन प्रकाशाची सुरुवात ठरू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, आता पुढे जे सांगितले जाणार आहे ते काळजीपूर्वक ऐका. कारण येणारा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरू शकतो. अनेक ज्योतिषीय मतांनुसार हा काळ तुमच्यासाठी मोठ्या परिवर्तनाची सुरुवात घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी वाढल्या आहेत, कामात अडथळे येणे, पैसा अडकणे, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणे किंवा मनात सतत अस्वस्थता आणि निराशा निर्माण होणे, या सर्व गोष्टींचा शेवट होण्याचा काळ आता जवळ येत आहे, असे काही लोक मानतात. कधीकधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा सगळे काही थांबले आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात तोच काळ पुढील मोठ्या बदलाची तयारी करत असतो. गुढीपाडव्याच्या आसपासचा काळ अनेकांसाठी नवीन संधी घेऊन येतो आणि वृषभ राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात काही संकेत दिसू शकतात जे या बदलाची सुरुवात दर्शवतात. अचानक अडकलेली कामे पुढे सरकू लागणे, आर्थिक मार्ग हळूहळू खुले होणे किंवा काही लोक जे तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करणे. काही वेळा असेही घडते की ज्या लोकांनी तुमच्या विरोधात काम केले होते
ते स्वतःच त्यांच्या कृतीचा परिणाम अनुभवू लागतात. त्यामुळे या काळात संयम ठेवणे आणि राग किंवा उतावळेपणाने निर्णय न घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वृषभ राशीचा स्वामी मानला जातो आणि त्यामुळे तुमच्या स्वभावात धैर्य, जिद्द आणि लढाऊ वृत्ती असते. पण खरी ताकद केवळ संघर्ष करण्यात नसते, तर योग्य वेळी शांत राहून योग्य निर्णय घेण्यात असते. गुढीपाडवा हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शुभ मानला जातो आणि अनेक कुटुंबामध्ये या दिवशी देवपूजा, प्रार्थना आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी विविध धार्मिक विधी केले जातात. काही लोक या दिवशी घरात दिवा लावून प्रार्थना करतात, कारण प्रकाश हा आशा, संरक्षण आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हीही या काळात मनापासून प्रार्थना केली, घरातील वातावरण शांत ठेवले आणि आपल्या देवतेवर श्रद्धा ठेवली, तर तुमच्या मनातील भीती आणि नकारात्मकता कमी होऊ शकते. अनेक वृषभ राशीच्या लोकांना या काळात एक नवीन आत्मविश्वास मिळू शकतो, ज्यामुळे ते आपल्या आयुष्यातील मोठे निर्णय अधिक स्पष्टपणे घेऊ शकतील. कधीकधी आपल्याला वाटते की आपल्या विरोधात अनेक शक्ती काम करत आहेत, पण प्रत्यक्षात आपला आत्मविश्वास आणि श्रद्धा मजबूत असेल तर कोणतीही अडचण कायमची राहू शकत नाही. त्यामुळे या गुढीपाडव्याच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही अफवा किंवा भीतीला मनात स्थान देऊ नका. कारण अनेकदा जीवनात घडणारे मोठे बदल अचानक घडत नाहीत, ते हळूहळू आपल्या प्रयत्नांमुळे आणि आपल्या श्रद्धेमुळे घडत असतात. वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य वापर करा आणि आपल्या आयुष्याला नव्या दिशेने नेण्यासाठी तयार राहा. वृषभ राशीच्या जातकांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग समजून घ्या, कारण येणारा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात केवळ एका नवीन वर्षाची सुरुवात नसून एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. अनेक ज्योतिषीय मतानुसार या काळात काही ग्रहांची अशी स्थिती निर्माण होत आहे जी तुमच्या राशीसाठी विशेष सकारात्मक परिणाम देऊ शकते. त्यामुळे गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी वाढल्या होत्या, पैशांची कमतरता, कामात येणारे अडथळे, नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा किंवा मनातील अस्वस्थता, त्या हळूहळू कमी होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अनेकांना या काळात आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसू शकते, अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, तसेच घरातील वातावरण पुन्हा शांत आणि आनंदी होऊ शकते. काही वेळा जीवनात असेही घडते की ज्या गोष्टी आपल्याला कायम अशक्य वाटत होत्या, त्या अचानक शक्य होऊ लागतात. त्यामुळे या काळात मन शांत ठेवणे, सकारात्मक विचार करणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक कुटुंबामध्ये घर स्वच्छ करून देवपूजा केली जाते, नवीन संकल्प केले जातात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हीही या दिवशी आपल्या देवतेसमोर किंवा कुलदेवीसमोर शांत मनाने प्रार्थना करू शकता, कारण श्रद्धा आणि विश्वास हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे आधार मानले जातात. घरात सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून काही क्षण शांत बसल्याने मनातील तणाव कमी होऊ शकतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक मोठी ताकद असते, ती म्हणजे संकटामध्ये हार न मानण्याची जिद्द. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्या पार करू शकता आणि तुमचे आयुष्य पुन्हा नव्या मार्गावर घेऊन जाऊ शकता. लक्षात ठेवा, कोणतेही नशीब एका क्षणात बदलत नाही, पण योग्य वेळ घेतलेला एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे या गुढीपाडव्याच्या शुभ काळात स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कुटुंबावर प्रेम ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल. आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.